नमस्कार मित्रांनो, मी नम्रता शेंडे जाधव आज तुमचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. बोल. आईचे ऋण का फेडता येत नाहीत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. एकदा स्वामी विवेकानंदांना एका मुलाने विचारलं की आईचे ऋण का फेडता येत नाहीत. आई आणि बाबा हे तर समतोल दोन्ही पारडे सेमच आहेत, तरी पण लोक असं का म्हणतात की आईचे ऋण किंवा आईचे पान का फेडता येत नाही. तर त्यावर स्वामी विवेकानंद त्या मुलाला म्हणाले की या तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच तुला देणार, पण त्या अगोदर तू एक काम कर. स्वामी विवेकानंदांनी त्याला एक वीट आणायला सांगितले. ते वीट त्याला त्याच्या जवळच्या एका शेल्यामध्ये बांधायला सांगितले आणि तोच शेला आणि वीट त्याला सांगितलं त्या होटावरती पार आणि चक्री बरोबर सगळी कामं करून आणि त्या बरोबर 9 तासांनी माझ्याकडे तू 9 तासांनी माझ्याकडे आलास तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की दे. मी वीट घेऊन तो मुलगा घरी गेला. घरी गेल्यानंतर ना त्याला नीट झोपता येईना, त्याला नीट जेवता येईना आणि अगदी त्याला श्वास घेणं सुद्धा मुश्किल झालं होतं आणि त्यामुळेच त्याला 9 तासांचा वेळ दिलेला असूनही तो 3च तासात स्वामी विवेकानंदांकडे परत माघारी गेला. स्वामी विवेकानंदांकडे जाऊन मोठ्याने बोलला की मी तर तुम्हाला एक साधासा प्रश्न विचारला होता, त्याची तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा का म्हणून दिली. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्याला असं उत्तर फेकलेला आहे. स्वामी विवेकानंदांना विचारलं कसं काय. स्वामी विवेकानंद त्यावर म्हणतात की या विटेचा 3 पट जास्त वजन तुझ्या आईने गर्भामध्ये 9 महिने सांभाळला आहे. म्हणूनच सगळ्या नात्यांपेक्षा महान हे दुधाचं नातं असतं आणि म्हणूनच आई या शब्दापुढे सगळं जग लहान असते. यासाठी आईचे ऋण किंवा आईचे पान आपण कधीच फेडू शकत नाही. धन्यवाद.